नमस्कार मित्रांनो, वेलकम टू एस क्लास एज्युकेशन. कसे आहात सगळे? मस्त मजेत. पेपरचं टेन्शन आलं आहे. सो आज आपण तेच टेन्शन कमी करण्याचा प्रयत्न करणार आहोत. मोस्टली बऱ्याच जणांना नॉन टेक्स्च्युअल पॅसेजमध्ये कन्फ्युजन असतं की हे कसं सॉल्व करायचं, काय सॉल्व करायचं, किंवा नेमकं किती इझिली आपण हे क्वेश्चन्स टॅकल करू शकतो. कारण याचं रिझन असं आहे की नॉन टेक्स्च्युअलमधला जो काय पॅराग्राफ आहे तो आपण आधी वाचलेला नसतो. सो आपल्याला त्या क्षणी वाचायचं असतं आणि मग त्याच्या अकॉर्डिंगली आपल्याला आन्सर्स लिहायचे असतात. तर मग याच्यामुळे बऱ्याचदा पॅसेज वाचण्यामध्ये किती वेळ दिला पाहिजे किंवा वाचून लगेच समजत नाही आहे तर त्यासाठी आपण काय केलं पाहिजे. सो त्यासाठीच आज आपण हे बघतोय की किती वेळ आपण पॅसेजला दिला पाहिजे हे तर तुम्हाला माहिती असेल, कारण मी ऑलरेडी टाईम मॅनेजमेंटचा व्हिडिओ अपलोड केला आहे. नसेल माहिती तर प्लीज चेकआउट करा ते व्हिडिओज. ठीक आहे, आता वेळ तुम्हाला कळलेला आहे. सो हा जो काय पॅसेज आहे तो तुम्हाला याच पॅटर्नमध्ये किंवा एवढाच असतो. त्याच्यामुळे खूप मोठा असा काय पॅसेज तुम्हाला एक्झाममध्ये नाही दिला जात. एवढाच पॅसेज असतो आणि याच्याच अकॉर्डिंगली तुम्हाला आन्सर्स लिहायचे असतात. आता बघा, पॅसेज रीड करताना काय करायचं, तुम्हाला माहिती आहे की सेम पॅसेज तुम्हाला समरी लिहायला पण विचारला जाणार आहे. सो सगळ्यात पहिल्यांदा 5 to 7 मिनिट्स आपण पॅसेज रीड करण्यासाठी देतो. तर पॅसेज रीड करायला तुम्हाला साधारणतः 2 ते 3 मिनटं लागतील पहिल्या रीडिंगसाठी. सो 2 ते 3 मिनटामध्ये पहिलं रीडिंग करायचं आहे. त्यानंतर सेकंड रीडिंग करताना तुम्हाला अंडरलाईन करायची आहे की कोणते वर्ड्स ह्याच्यामधले इम्पॉर्टंट आहेत. सो इम्पॉर्टंट वर्ड्सच्या खाली तुम्ही अंडरलाईन केलं की तुमचं या ठिकाणी पॅसेज रीडिंगचं काम संपलं. आता तुम्हाला क्वेश्चन सॉल्विंगवरती यायचं आहे. क्वेश्चन सॉल्व करताना आता तुम्हाला कळेल की मी ही लाईन कुठेतरी वाचली होती, मग ती कुठे आहे ती तुम्हाला सर्च करायची आहे. आता बघा, हे लगेच कळतंय पण आपल्याला, म्हणजे मी पॅसेज पण नाही रीड केलं आहे, मी क्वेश्चन फक्त वरच्यावर बघितला तरी पण आपल्याला पटापट लाईन्स मिळत आहेत. सो याचा अर्थ खूप डिफिकल्ट नाही आहे हे क्वेश्चन सॉल्व करणं. ठीक आहे, तुम्हाला फक्त सेम लाईन कुठे आहे तर ते फाइंड आउट करायचं आहे. सो तुम्हाला अशा प्रकारचे लाईन्स मिळतील. त्यानंतर नेक्स्ट असं आहे की जेव्हा तुम्ही याचे आन्सर्स लिहिताय, डूज आणि डोंट्समध्ये बघा काय करायचं आहे. फक्त आन्सर लिहायचं नाही आहे तर ते पूर्ण वाक्य लिहायचं आहे. हे पण आलं पाहिजे तुमच्या आन्सरशीटवरती. आणि जे तुम्ही स्वतः लिहिलं त्याच्या खाली तुम्हाला अंडरलाईन करायची आहे. हे सोडून जे काय तुम्ही आता इथे पुढे आन्सर लिहाल ना त्याच्या खाली तुम्हाला अंडरलाईन करायची आहे. मी प्रिव्हियस व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं की जर तुम्हाला ह्याचं आन्सर कसं लिहायचं यासाठी आन्सरशीट हवी असेल तर प्लीज मला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा. सो अजूनही तुमच्या डिमांड्स असतील की तुम्हाला जर अजूनही आन्सरशीट हवी आहे तर प्लीज खाली कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. सो दॅट मी ती आन्सरशीट अपलोड करेन, कारण मी पूर्ण पेपर सॉल्व केलेला आहे आणि तुम्हाला त्याच्या आधारे नक्की आयडिया मिळेल की आपण कसे प्रॉपर आन्सर्स लिहिले पाहिजेत. सो दॅट तुम्ही पण माझ्या एवढे मार्क्स स्कोर करू शकता. सो मी 98 स्कोर केली होती, तुम्ही पण 95च्या वरती स्कोर करू शकता जर तुम्ही प्रॉपरली आन्सर्स लिहिले तर. ठीक आहे, सो आता इथे बघा, डूज आणि डोंट्समध्ये तुम्हाला ॲज पर दी पॅसेज इथे डूज आणि डोंट्स लिहायचे आहेत. 2-2च लिहायचे आहेत प्रत्येकी. सो जेव्हा अशा प्रकारचा क्वेश्चन असेल, ऑब्जेक्टिव्ह टाईप आपण याला म्हणू शकतो की खूप मोठ्या पॅसेजमध्ये आन्सर नको आहे, फक्त जेवढं विचारलं तेवढंच आन्सर हवं आहे, तर या केसमध्ये तुम्हाला ते प्रॉपर सेंटेन्सेस शोधून आहे असं लिहायचे आहेत. अपोजिट मिनिंगचे वर्ड्स फाइंड आउट करायचे आहेत. आता या केसमध्ये असं होऊ शकतं की तुम्हाला असं वाटेल की परत आपण पॅसेज रीड केला पाहिजे, तर नक्की तुम्ही पुन्हा एकदा पॅसेज रीड करा, जेणेकरून तुम्हाला ते जे काही प्रॉपर आन्सर्स आहेत तर ते फाइंड आउट करता येतील आणि तुम्ही त्याचं उत्तर जे आहे तर ते लिहू शकता. ठीक आहे, आफ्टर दॅट नेक्स्ट आहे की ग्रामरचे क्वेश्चन्स. अगेन मी तुम्हाला हे सांगितलं होतं की ग्रामरवरती नक्की कोणते क्वेश्चन्स ग्रामरमध्ये येतात किंवा कोणत्या टाईपचे क्वेश्चन्स ग्रामरमध्ये येतात. तर यासाठी मी ऑलरेडी व्हिडिओ अपलोड केला आहे आणि त्याच पॅटर्नचे क्वेश्चन्स एक्झाममध्ये येतात, त्याच्या बाहेरचं काहीच नाही विचारलं जात. सो प्लीज ते व्हिडिओ चेकआउट करा. त्याची लिंक तुम्हाला हवं तर मी खाली कमेंट बॉक्समध्ये देईन, जेणेकरून तुम्हाला कळेल की ग्रामरमध्ये कोणते टॉपिक्स एक्झाममध्ये विचारले जातात. ठीक आहे, आफ्टर दॅट नेक्स्ट आहे की तुम्हाला बघा इथे कुठलंही सॉल्व करायची गरज नाही आहे. डिरेक्टली तुम्हाला फक्त आन्सर लिहायचं आहे. ABCD जे काही असेल ते. फक्त सपोज याचा आन्सर जर A असेल तर A पूर्ण लिहायचं आहे, म्हणजे सेंटेन्स पण लिहायचं आहे आणि तो A नंबर पण लिहायचा आहे. सेकंड याच्यामध्ये पण तुम्हाला अंडरलाईन केलेलं जे काही आहे तर त्यासाठी एक शब्द सुचवायचा आहे इथे जो दिला आहे तो, किंवा हे काय दर्शवतं, हे पॉसिबिलिटी आहे का, हे ॲडवाईस आहे का. सो जे काही असेल ते, तर तुम्हाला हे सेंटेन्स लिहायची गरज नाही आहे, डिरेक्टली तुम्ही आन्सर लिहू शकता. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे की तुम्हाला विचारलं आहे की व्हॉट टाईप ऑफ फूड डू यू लाईक, व्हेजिटेरियन की नॉन व्हेजिटेरियन. आता खूप सिम्पल क्वेश्चन आहे आणि तुम्हाला तुमच्या आवडीनुसार याचं उत्तर लिहायचं आहे. सो याच्यामध्ये कशाही प्रकारचं उत्तर लिहिलं तुम्ही, नॉन व्हेजिटेरियन लिहा, व्हेजिटेरियन लिहा, हे तुमचं ओपिनियन असणार आहे. सो कोणीच तुम्हाला याच्यावर जज नाही करणार. सो प्लीज तुम्ही जेव्हा अशा प्रकारचे क्वेश्चन्स अटेम्प्ट करणार आहात, याला आपण काय म्हणू शकतो की
पर्सनल रिस्पॉन्सवाले क्वेश्चन जेव्हा तुम्ही अटेम्प्ट करणार आहात तेव्हा तुम्ही कशाही प्रकारे आन्सर लिहू शकता. हे तुमच्यावरती आहे की आन्सर कसं लिहायचं, पॉझिटिव्ह निगेटिव्ह वगैरे. फक्त एवढंच की तुम्ही पहिल्या ओळीमध्ये हे एक्सप्लेन करायचं आहे की तुम्हाला नेमकं काय आवडतं, हे क्लिअरली लिहायचं आहे की मला व्हेजिटेरियन आवडतं की नॉन व्हेजिटेरियन आवडतं, ही तुमची पहिली लाईन असली पाहिजे. आणि मग खाली ते का आवडतं हे तुम्ही लिहिणार आहात. ठीक आहे. सो 2 मार्कांचं उत्तर आहे साधारणतः 5 ते 7 ओळी मिनिमम लिहायचं आहे, मॅक्सिमम किती पण लिहा. ठीक आहे. लहान सेंटेन्सेस बनवा, चालणार आहे, ग्रॅमॅटिकल मिस्टेक्स नको, मग तुम्हाला या ठिकाणी पूर्ण मार्क्स पण मिळतात. 5 to 7 सेंटेन्सेसचं हे आन्सर असलं पाहिजे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे ते म्हणजे समरी रायटिंग. समरी कशी लिहायची याच्यावरती मी डिटेल व्हिडिओ अपलोड केले आहे, त्याची लिंक तुम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये पाहायला मिळेल. हे सगळे व्हिडिओज प्लीज चेकआउट करा, कारण मी याच्यामध्ये तुम्हाला एक्झाम्पल्स पण दिलेले आहेत, मिस्टेक्स पण सांगितलेले आहेत, कसं लिहायचं ते लिहून पण दाखवले. सो हे सगळे व्हिडिओज खूप महत्त्वाचे आहेत. 5 पैकी 5 मार्क तुम्हाला मिळू शकतात जर तुम्ही टायटल वगैरे प्रॉपरली लिहिलं तर, आणि मी सांगितलेल्या सगळ्या टिप्स फॉलो केल्यात तर नक्कीच तुम्हाला या ठिकाणी 5 out of 5 मार्क्स मिळणार आहेत समरीमध्ये पण. ठीक आहे. सो आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि जे व्हिडिओ सजेस्ट केले आहेत ते प्लीज पहा, कारण त्याच्याने तुम्हाला नक्कीच बेनिफिट होणार आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण रायटिंग स्किलबद्दल डिस्कशन करणार आहोत. तसं तर मी प्रत्येक टॉपिकचं रायटिंग स्किल जे काय आहे ते अपलोड केलेलं आहे. रायटिंग स्किलमधलं स्पीच रायटिंग असू दे किंवा लेटर आहे, रिपोर्ट आहे, स्टोरी आहे, सगळ्यावरती व्हिडिओज मी अपलोड केलेले आहेत. तुम्ही ते व्हिडिओ सर्च करू शकता किंवा त्या सगळ्याच्या लिंक्स मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये प्रोव्हाइड करणार आहे. सो नेक्स्ट व्हिडिओ नक्की पहा, खूप महत्त्वाचा आहे. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ अँड सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.